नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता मी जाणार आहे निसर्गरम्य तारामुंबरी गावामध्ये आणि हे अप्रतिम असं समुद्र किनाऱ्याला असणारं गाव आहे आणि हे देवगड तालुक्यामध्ये येतं। आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बाजूला समुद्र किनारा आहे सुंदर असा आणि इथला निसर्ग अप्रतिम आहे। शिवाय या ठिकाणी सुप्रसिद्ध असा खवळे महागणपती सुद्धा विराजमान होतो। आणि हे गाव पहिल्यांदा त्या ठिकाणी गाव नव्हतं, त्यानंतर गाव वसलं, म्हणजे त्या ठिकाणी गाव वसवण्यात आलं आणि ते कशा प्रकारे तयार झालं गाव हे आपण स्टोरी सुद्धा समजून घेणार। साधारण 350-400 वर्षापूर्वी या ठिकाणी काही एक नव्हतं, तर हळूहळू हे गाव तयार झालं आणि या गावामागची कथा आणि या खवळे महागणपतीची कथा सुद्धा आपण ऐकणार आहोत। आणि अप्रतिम असा तारामुंबरीचा समुद्र किनारा आणि तिथलं विठ्ठल रखुमाई मंदिर जे आहे ना, ते एवढं अप्रतिम बनवलेलं आहे। जवळपास 2 करोड प्लस चे अमाऊंट, म्हणजे ते 2 करोडपेक्षा जास्त किमतीचं ते मंदिर आहे। म्हणजे आता सध्या काम चालू आहे अजून त्याचे बऱ्यापैकी, पण जे मंदिर बनलं आहे ना ते एवढं अप्रतिम बनलं आहे ना की कोकणातील एक सुंदर मंदिर तुम्हाला बघायला मिळेल। आणि या संपूर्ण तारामुंबरीचे ड्रोन शॉटसुद्धा तुम्हाला मस्त मस्त एन्जॉय करता येतील। आणि हे कसं गाव आहे ते बघूया आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया। तर मी आता चाललो आहे तारामुंबरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत खवळे महागणपती आणि खवळे महागणपतीला जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि नंतर तारामुंबरीमध्ये आपण फेरफटका मारणार आहोत। आपण सुंदर दुतर्फा घर आहे त्या ठिकाणी। मस्त खवळे महागणपतीकडे चाललोय। हे बघा, एक ते वेळी आपण या मंदिरासह थांबलो। विठ्ठल रखुमाई मस्त मंदिर आहे, सुंदर। आपल्या इथे दर्शन घेऊन एकदम मस्त वाटते, कारण मोठा रोड आणि सुंदर सुंदर घरं आपण संपूर्ण हे तारामुंबरी गाव, सुंदर असं तारामुंबरी गाव बघतो। आपण आलो आहे खवळे महागणपती आणि या ठिकाणी ते नेले शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबरला विसर्जन आहे श्रींचा 21व्या दिवशी 27 सप्टेंबरला श्री खवळे महागणपती खवळे यांचा। सुंदर आता आपण आहोत खवळे महागणपतीला आणि आता या सुप्रसिद्ध गणपतीची आपण माहिती घेऊया आणि या तारामुंबरी गावाबद्दल सुद्धा माहिती घेऊया। आता आपण खवळे महागणपतीकडे आहोत आणि आपल्याबरोबर आहेत सूर्यकांत खवळे आणि खवळे परिवार। नमस्कार। आम्ही तुमचा गणपती बघायला पुन्हा एकदा आलो आणि ह्यावेळी आम्ही तुमचा गणपती प्लस तुमचं तारामुंबरी गाव कसं आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर आता तुम्ही पहिलं गणपतीबद्दल माहिती द्या आणि नंतर तारामुंबरीबद्दल सुद्धा माहिती द्या। गणपतीबद्दल सांगायचं म्हणजे हा शिवकालीन गणपती आहे। 1701 पासून गणपतीची स्थापना झालेली आहे। आज हे 324 वर्ष आहे। बरोबर। आणि 324 वर्ष असंच वाजत गाजत धूमधडाक्यात साजरं केलं जात आहे। हेच या गणपतीचं वैशिष्ट्य आहे। बरोबर। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगडावरून सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी कोकणात आले, तेव्हा कोकणामध्ये जे सारा वसूल करायचं जे काम होतं ते आमचे पूर्वज भिसाजी प्रभू म्हणून ते करत होते। आणि ते शिवाजी महाराज रायगडावरती गेल्यानंतरही शिवाजी महाराजांनी कोकणामधलं व्यवस्थापन व्यवस्थित राहावं म्हणून काही सरदारांना ठेवलं होतं। त्याच्यातच आमचे सरदार होते आणि ते मालवण मालदी या ठिकाणी राहून मग सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम बघत असत। सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम बघत असताना ते मालवणला किंवा मालदी गावामध्ये आज जे
एक नारायणाचं किंवा विष्णूचं मोठं मंदिर आहे. त्या मंदिरात पूजा अर्चा करत आणि त्याच ठिकाणी वास्तव करत होते. ओके. नंतर त्यांचा मुलगा शिवाजी प्रभू, त्याने शिवाजीच्या प्रेरणेमुळे त्याचं नाव शिवाजी असं ठेवलं होतं. ते शिवतांडेल म्हणून पण फार प्रसिद्ध आहे. ओके. तर ते नंतर आरमार शिवाजी महाराजांचा वाढल्यानंतर देवगडमध्ये पण त्यांचा आरमार होता. त्या आरमार विजयदुर्गची खाडी, देवगडची खाडी किंवा मुंबरीची खाडी या ठिकाणी असायचं. मग ते मालवण ते देवगड असं ये जा करायचं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की या ठिकाणीच वास्तव्य करायचं. म्हणून त्याने या ठिकाणी समुद्राच्या जवळ ही जागा बघून या ठिकाणी घर बांधलं. त्यावेळी हा गाव नव्हता. ओके. हा त्याने घर बांधल्यानंतर म्हणजे स्मशानभूमी होती त्यावेळी. बरोबर. या स्मशानभूमीत घर बांधल्यानंतर मग त्यांचा वंशवृद्धी होत नव्हती. म्हणजे लग्नानंतर काही वर्ष गेल्यानंतर मूल होत नव्हतं. तेव्हा हा जो गणपती आहे ह्याच प्रकारची प्रतिकृती एक त्या मांडलीच्या नारायणाच्या मंदिरामध्ये आहे, आजही आहे. ओके. ती त्यांच्या स्वप्नात आली. त्याने दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर, तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी सरदार असल्यामुळे त्यांनी या प्रकारचा असा गणपती बनवला. आणि त्यावेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर काही नसल्यामुळे त्यांनी शेतातून माती आणून, बरं त्यावेळी पेंटर किंवा ह्या शाळा पण नव्हत्या. बरोबर. त्यामुळे त्यांनी घरीच गणपती बनवायला सुरुवात केली. ही प्रथा आजही आम्ही म्हणजे 324 वर्ष झाल्यानंतर पण अजूनही तुम्ही स्वतःच बनवता. प्रथा ती पाळतोय. म्हणजे घरातलेच पुरुष हा गणपती. त्याप्रमाणे मग त्यांनी त्याचा उत्सव 1701 साली गणपती लावून उत्सव केला. त्यांचा नवसाचा मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी गणपतीचा प्रसाद म्हणून गणोजी ठेवले. हे गणोजी सरदार म्हणून फार प्रसिद्ध झाले. म्हणजे त्या काळी कान्होजी आंग्रेंचे नातू तुळोजी आंग्रे यांचं वर्चस्व होतं नौदलावरती. तर त्यांचे मुख्य सरदार म्हणून ते विजयदुर्ग किल्ल्यामध्ये होते. त्यांची गुलाब जातीची अनेक जहाजं त्यांच्या ताब्यात होती. असं होता ज्यावेळी बाळाजी बाजीराव हे पेशवे होते तर त्यांना हे खटकत होतं की हे मराठी किंवा तुळोजी आंग्रे जर प्रबळ होत गेले तर आपल्याला भारी पडतील. कारण त्यावेळी यांची अशी दहशत होती की इंग्रज, डच, पोर्तुगीज हे सगळे ह्या तुळोजी आंग्रेच्या आरमाराला घाबरत होते. असं आहे. त्यामुळे मग बाळाजी बाजीरावने असं ठरवलं की त्यावेळी लॉर्ड वॉटसन म्हणून इंग्रजांचा गव्हर्नर होता, त्याच्याशी वाटाघाटी करून की तुम्ही समुद्रमार्गे हल्ला करा, आम्ही जमिनीवरून हल्ला करू, असं 2000ची फौज पाठवतो असं त्यांचं हे झालं. पण जेव्हा तुळोजींना ही गोष्ट कळली त्याने ताबडतोब त्यांनी तुळोजी आणि गणोजी यांनी पेशव्यांची वाटाघाटी करून की तुम्ही हल्ला करू नका, आपण मराठीत आहोत असं सांगितलं. तर त्याप्रमाणे पेशवे तयार झाले. पण इंग्रजांना कळलं, वॉटसनला माहिती होतं की ही जर आपण सोडली तर आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागेल. म्हणून त्यांनी 16 फेब्रुवारी 1756ला विजयदुर्ग किल्ल्यावरती हल्ला केला. जवळजवळ 10 दिवस लढाई चाललेली होती. 10 दिवसानंतर एक तोफेचा गोळा इंग्रजांचा विजयदुर्ग किल्ल्याच्या दारूखान्यावर पडला आणि खूप मोठी आग लागली. त्या आगीमध्ये किल्ला आणि त्यांची जवळजवळ 72च्या वरती गुलाब जातीची जहाजं होती ती सगळी जळून गेली. यांचा तुळोजी आंग्रेंचा पराभव झाला. तुळोजी आंग्रे पकडले गेले. त्यांना मग इंग्रजांनी पेशव्यांचे मानकोजी म्हणून सरदार होते, मुख्य सरदार, त्यांच्या हवाली केलं. मग या तुळोजी आंग्रेंना पेशव्यांनी शेवटपर्यंत नजरकैदेतच ठेवलं. आणि मग आमचे जे मुख्य हे होते गणोजी म्हणून, त्या गणोजींना खारेपाटणच्या कोर्टामध्ये नेलं जात होतं. खारेपाटणच्या कोर्टामध्ये इंग्रज सरकारने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली. ती शिक्षा भोगत असताना जंजिऱ्याचा जो सिद्धी जोहर होता त्या सिद्धी जोहरशी यांचे चांगले संबंध होते. त्या सिद्धी जोहरने मग वाटाघाटी इंग्रजांची करून 12व्या वर्षानंतर गणोजींना सोडलं तुरुंगातून. मग ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी परत हा गणपती उत्सव चालू होता तो जोमाने चालू केला. मग त्या गणोजींपासून मी 9व्या पिढीचा, हे 10व्या पिढी, समजा 11व्या पिढी, अशा आता 9, 10, 11 पिढ्या कार्यरत आहेत आणि तो गणपती करतायत. आणि तुम्ही बोला असं पूर्वी गाव नव्हतं, मग आता तारामुंबरी गावाबद्दल पण जरा सांगा, गाव कसं बसलं? नंतर काय झालं, हे गाव नव्हतं तरी मग या ठिकाणी काही म्हणजे हे आरमाराचे लोक राहायला लागल्यानंतर गावाची हळूहळू वस्ती वाढू लागली. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर ह्या गावाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे
की 2 विठ्ठल मंदिर आहे. ओके. तुम्ही आता खालून येत असताना एक मोठं विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या समोरच एक विठ्ठल मंदिर आहे. असं तुम्हाला अपवाद दिसेल कुठे. आणि त्याचं कारण असं आहे की समोरचं जे छोटं मंदिर मुख्य आहे ते खवळ्यांचं आहे. ओके. म्हणजे ते आमचं मंदिर आहे असं समजलं जातं. त्याच ठिकाणी म्हणजे ते मोठं मंदिर समोर असून त्या ठिकाणी त्यांची गारणी किंवा इतर नवस पेडले जात नाही. हे सर्व या छोट्या मंदिरात अशी या गावची परंपरा आहे. आणि त्या काळी ह्या विठ्ठल मंदिरासाठी जेव्हा मोठं विठ्ठल मंदिर बांधायचं ठरलं, हे छोटं असल्यामुळे, तर त्यावेळी यांना मूर्त्या मिळत नव्हत्या गावाला. त्यावेळी पंढरपूरला अशी हे होती की विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिजे असेल तर तो जमीनदार हवा होता. आणि ह्या गावामध्ये त्यावेळी कोणी जमीनदार नव्हता. मग आमचे जे आजोबा होते राघोबा खवळे म्हणून, तर ते जमीनदार होते. मग ते त्यांच्याबरोबर गेले. त्यांनी पंढरपूरला ते आपलं सर्व कागदपत्र दाखवली. पंढरपूर विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या आणल्या आणि मग त्या मोठ्या मंदिरात त्या बसवल्या गेल्या. तिकडे पण खवळ्यांचंच हे आहे. बरोबर. तुम्ही तसं बघाल तर ह्या गावावरती पूर्णपणे खवळे खानदान जे आहे त्यांचं वर्चस्व आहे. बरोबर. आणि आता इतर लोक कोण असतात खवळे सोडून अजून किती लोक? खवळे सोडून नंतर काय झालं, आता हे सरदार असल्यामुळे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांनी यांना वतन दिलं. बरोबर. म्हणजे आम्ही खरे वतनदार आहोत असं. म्हणजे त्यामुळे गावामधली बहुतेक जी जागा आहे ना ती खवळ्यांची होती. नंतर हळूहळू याला विक त्याला विक असं. आणि ह्याने मग असं केलं की आता सुवेर सुतक असतो तेव्हा मग आपण पूजा करू शकत नाही. म्हणून मग एखाद्याला मुलगी दिली, समजा गावकर आहे, जोशी आहे किंवा अशा यांना मुलगी दिल्यानंतर घरासाठी पण हे जागा देतो. बरोबर. चल बाबा इथेच घर बांधून राहा. असे पाहुणे मंडळी पण या ठिकाणी आहेत. ते आता पण ह्या गणपतीची तशी सेवा करतात. अशी किती आडनावाची लोक राहतात? आता बघा ह्या गणपतीचं वरती जे ते आणतात ना सर्व आभूषण, तर ते सर्व टिकम म्हणून एक घराणं आहे ते आणतं असं आहे. किंवा मग आता उंदीर जेव्हा विसर्जन करायचं असेल तर ते एका घराण्याला दिलं मान दिलाय. किंवा ज्या दिवशी शेवटच्या दिवशी इथे हे असतं महाप्रसाद किंवा रात्र जागवली जाते, त्या दिवशी सगळं पाहुणे मंडळी असेल त्यांनी व्यवस्था बघायची असते. किंवा इव्हन इथे म्हणजे घंटी वाजवणं, धूप घालणं सर्व त्यांनी करायचं. तर आम्ही फक्त खवळे सरदार म्हणून त्यांच्यावर वॉच ठेवणार. बरोबर. बाकी सगळं त्याला दिलेलं आहे. म्हणजे ही परंपरा त्यांनी त्यापासून चालू ठेवलेली. आता साधारण ही वस्ती वाढत. आता साधारण लोकवस्ती किती या ठिकाणी? या ठिकाणी मला वाटतं मतदार म्हटले तर 700-800 आहे. बरोबर. म्हणजे 300च्या आसपास आहे. आणि 1000 म्हणजे टोटल 1000 लहान मुलं पकडून 1000 लोक असतील. ओके. आणि खवळे सोडून अजून कुठच्या आडनावाचे लोक आहेत या ठिकाणी? खवळे ह्या आता हा खवळेवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे मोरले संस्थान बोलतात पण खवळेवाडाच आहे. तिथे जवळजवळ 17-18 खवळ्यांची घरं आहेत. नंतर जोशी आहेत, गावकर आहेत, टिकम आहेत, चोपडेकर आहेत आणि कोण तांदळगावकर आहेत, नावगे आहेत, अशी घरं आहेत सर. ओके. असे जवळपास हे पाहुणे मंडळी 350-300 घरांचं गाव आहे. आणि निसर्गरम्य असं तुमचं गाव आहे. आणि तुमचा सुप्रसिद्ध खवळे मार्ग बांधायचं ठरलं तर ह्या गावामध्ये घर कुठे घर नव्हतं. तर हे काय समुद्राच्या जागा असल्यामुळे इथे प्रेत जाळी जायची असं आहे. त्यावेळी दिरबादेवी जी आहे इथली तालुक्याची प्रमुख किंवा ग्रामदेवता, तर त्या दिरबादेवीच्या त्यांचा जो एक माणूस होता कोणतरी, त्याने या ठिकाणी कुंटी मारली. ओके. कुंटी मारली. हा जो खांब आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी मग तू घर बांध त्याला सांगितलं. ओके. त्याप्रमाणे त्याने घर बांधलं. आणि त्याच्यामुळे हे जे घर आहे ना हे दिरबादेवीचं माहेर घर समजलं जातं. ओके. दिरबादेवीच्या कानातले काही दागिने आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवलेले आहे. ओके. असं. आणि त्यामुळे काय होतं, दिरबादेवी जेव्हा कुणकेश्वरला जाते तर कुणकेश्वरला जाताना कुणकेश्वरवरून निघाल्यानंतर मध्ये कोणाची सहसा ओटी घेत नाही. बरोबर. आम्ही आमच्या गावाच्या सीमेवर जाऊन आमचा वस आणि दिरबादेवीचा वस हात मिळून एक मोठा दगड आहे असा, तो उलटा करतात ते दिरबादेवीला आत घेतात. ओके. मग दिरबादेवी ह्या आमच्या वरती घाटीवरती आल्यानंतर त्याची पहिली ओटी आम्ही भरतो. ओके. आणि मग आमची जबाबदारी अशी असते की तिला समुद्रापर्यंत आम्ही सर्व नेऊन सोडतो. बरोबर. आणि समुद्राच्या त्या बाजूला गेल्यानंतर ती कुणकेश्वरला जाते. तसंच कुणकेश्वरवरून येताना त्या ठिकाणी त्यांचा वस आमच्या वसाला हात देऊन इकडे घेतो. आणि त्यानंतर मध्ये जो आपण चौचार म्हणून एक देवस्थान बघितलं त्या ठिकाणी ती देवी येऊन थांबते. मग त्या ठिकाणी अनेक जण नवस किंवा इतर सगळं चालतं.
ओके. जेव्हा 3-3:30ला पहाटे ती देवी तिथून निघते. निघाल्यानंतर प्रथम ती इकडे येते. इकडे येऊन त्या सर्व खांबांना ची आम्ही पूजा करतो. त्याच्यानंतर त्यांना धोतर किंवा हे किंवा दिरबादेवीचा जो मुख्य खांब असतो त्या खांबाला आम्ही साडी नेसवतो. ओके. असं आहे. मग ती माहेरची साडी म्हणून. माहेरची साडी, बरोबर. ती साडी नेसवल्यानंतर ती देवाच्या खोलीत जाते आणि काही वेळ तिकडे असते. एकच थांबतो. बरोबर. इथून बाहेर आल्यानंतर मग इथून जी ती निघते ती मग डायरेक्ट इथे जामसंड्या मंदिरापर्यंत. ओके. अशी ही प्रथा चालत आलेली. बरोबर. असं आहे. त्यामुळे दिरबादेवीचं आणि ह्या घराण्याचं एक दैवी नातं आहे. बरोबर. आणि ते अजून पण आमची पिढी, आता ही 9वी 10वी 11वी पिढी आहे, अजूनही आम्ही पाळतो. बरोबर. असं आहे. ओके. अशा प्रकारे तुमचं ऐतिहासिक घराणं आहे. हा, असं आहे. खवळे महागणपती. धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी खवळे महागणपतीची 3 रूपं दिली आहेत. 21 दिवसात 3 रूपात दिसणारा जगातील पहिला गणपती. हे आहे पहिलं रूप, हे आहे दुसरं रूप आणि हे आहे तिसरं रूप. अशा प्रकारे 3 रूपामध्ये हा गणपती असतो 21 दिवसामध्ये. या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे गणपतीची, वेगवेगळ्या बातम्या. ठिकाणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं त्यांचं जे रेकॉर्ड आहे त्याचं सुद्धा हे लावलं आहे, प्रशस्तीपत्रक. सुंदर असा खवळे महागणपती. तर अशा प्रकारे आहे यावर्षीचा म्हणजे 2024चा खवळे महागणपती. आणि इकडे नेहमी भक्तांची गर्दी असते. सुंदर. आता आपण जाऊया विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. आता आपण खवळे महागणपतीकडून चाललोय विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि निसर्गरम्य अशी तारा मंदिर. सुंदर निसर्गरम्य तारामुळे गाव बघतो आपण. लांबून लांबून भक्त लोक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. आणि विठ्ठल मंदिर पण अप्रतिम आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे 2 मंदिर आहेत. आपण दोन्ही मंदिरामधचं दर्शन घेऊया. तर आता आपण आलोय विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तारामुळे. सुंदर मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे, अप्रतिम असं मंदिर आहे. आपण ड्रोनमधून पण बघूया हे मंदिर कसं आहे. आणि कोकणातलं एक सुंदर मंदिर बघतोय. मागच्या वेळी आलो त्याचं काम चालू होतं, पण आता संपूर्ण मंदिर तयार झालेलं आहे. अप्रतिम. छान मंदिर बघा, सुंदर बनवलंय. आधुनिक कलाकुसर सर्व या मंदिरामध्ये दिसते. आणि भव्य दिव्य असं सभा मंडप आहे. आणि कळस सुद्धा मंदिराचा प्रचंड उंच असा आहे. अशा प्रकारे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. खांबांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम इकडे. आता आपण इथून ड्रोन शॉटचा आनंद घेऊया. कोकणातलं एक उत्कृष्ट मंदिर बघतोय आपण.
जवळपास 2 करोड प्लसचं मंदिर आहे आणि अजूनही काम चालू आहे याचं थोडंफार, पण होईल. अप्रतिमचं मंदिर आहे वर, सुंदर नक्षीकाम आहे आणि संपूर्ण तारामुंबरी ग्रामस्थांनी मिळण्याचं मस्त काम केलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आता तुमचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ना, त्याचे कार्यक्रम काय काय असतं? म्हणजे अरे सप्ताह असतो तुमचं 7 दिवसाचं, बरोबर ना? तो कधीपासून असतो? सप्त्याच्या अगोदर आम्ही आषाढी एकादशी, आषाढी एकादशी, नंतर हरिनाम सप्ताह. हरिनाम सप्ताह. हरिनाम सप्ताह केव्हापासून बोलला तुम्ही? हरिनाम सप्ताह श्रावण प्रतिपदा ते गोपाळकाला. आणि त्याच्यानंतर कार्तिकी एकादशी. कार्तिक एकादशी. हां, त्याच दिवशी मोठा दीपोत्सव आहे. ओके. आणि संध्याकाळची कीर्तन वगैरे ते 1 दिवसाचा कार्यक्रम असतो ना? हां. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यानंतर एक 15 दिवसाची आमची काकड आरती आहे. ती केव्हा असते? ती कार्तिकी महिन्यातच आहे. ओके ओके. म्हणजे हे 3दा कार्यक्रम असतो वर्षात. रामनवमी उत्सव होतो. रामनवमी पण साजरी होते इकडे. रामनवमी उत्सव ओके. म्हणजे 4था कार्यक्रम, असे 4 वेळा कार्यक्रम असतात. 4 वेळा. तर तुम्ही या 4 कार्यक्रमामध्ये कुठच्याही कार्यक्रमाला येऊ शकता. इकडे उत्साहाचं वातावरण असतं आणि सुंदर मंदिर बनलं आहे, मस्त. आणि हे सगळे या ठिकाणी जे सेवा करणारे आहेत, देवाची पूजा करणारे, त्यांची नाव आहे त्या ठिकाणी. आणि हे तुमचं काय? विश्वस्त मंडळ. हां, या ठिकाणी विश्वस्त मंडळाचं नाव आहे. अशा प्रकारे एक उत्कृष्ट मंदिर बघितलं आपण. कशाचं? जीर्णोद्धाराचं मंडळ वेगळं आहे. ओके. अशा प्रकारे वेगवेगळ्या मंडळांच्या मार्फत यांनी काम केले, पण सुंदर काम केलं आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर, आणि हे पुरातन मंदिर होतं, त्यांनी आता मस्त बनवलं आहे, सुंदर. तर आता आपण बघितलं नवीन मंदिर. तर या ठिकाणी जुनं मंदिरसुद्धा आहे, जसं खवळीने सांगितलं असं 2 मंदिर त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची. तर आता आपण या ठिकाणी पण आशीर्वाद घेऊया. श्री आकार मंदिर असं नाव, मंदिराला नाव दिलं आहे. आणि इथून त्यांच्या हरिनामाची स्थापना होते. हे बघा, या ठिकाणी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी स्थापना आहे. सुंदर. तशा प्रकारे अप्रतिम असा परिसर आहे. आता आपण एन्जॉय करूया ड्रोन शॉट.